भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे गाजर घेतले, 2 गाजर कट करून घेतले, वालाच्या शेंगा घेतल्या, वाटाणे, पावट्याचे दाणे घेतले, हरभऱ्याचे दाणे घेतले, तीळ, 2 वांगे कट करून पाण्यात टाकून ठेवलेत, 1 बटाटा घेतला आणि शेंगदाणे हे 15 मिनिटं भिजू घातलेले आहेत. भाजी बनवण्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल साधारण 2 ते 3 चमचे ठेवलेलं आहे तापत. यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 कांदा घेतला चॉप करून, कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून घेत आहे. त्यामध्ये थोडंसं लसूण कुटून घेतला, तो ॲड केला. कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो घेतला कट करून. हे टोमॅटो, कांदा, लसूण चांगला फ्राय झालेला आहे. यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चम्मच लाल तिखट, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं. सगळं मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपण वांगे आणि बटाटा कट केलेलं यामध्ये ॲड करायचं आहे. शेंगदाणे, सगळ्या भाज्या मी कट करून इथे धुवून घेतलेल्या आहेत, हे ॲड करते यामध्ये. सगळ्या भाज्या आपण 2 मिनिटं परतून घेतलेल्या आहेत. यामध्ये 2 चमचे तीळ, आणि 2 चमचे मी इथे गरम मसाला घेतला आहे. हे सगळं एकदा परत मिक्स करून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 ग्लास गरम पाणी, हे सगळं एकत्र करून घ्यायचं. ह्या भाज्या सगळे शिजवण्यासाठी आपल्याला 2 शिट्टी करून घ्यायच्या आहेत. कुकरला झाकण लावून घेते. 2 शिट्ट्या करून घेऊयात आपण. कुकरच्या 2 शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहे. गॅस बंद करून थोडं थंड होऊ दिलेलं आहे. भोगीची भाजी आपली मस्त गरमागरम इथे तयार आहे.